हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम युनिक व मस्त अशी रेसिपी बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक लहान बारीक कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे, 2 मोठे चमचे टोमॅटो घेतलेला आहे, थोडी कोथिंबीरही घ्यायची आहे। ह्यामध्ये आता आपण पाव कप बेसन टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात। पाव चमचा आपण ह्यामध्ये ओवा टाकून घेणार आहोत, हातावर क्रश करून टाकायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर छान येतो। अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि जसं लागेल तसं पाणी ॲड करून याचे व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहोत। जोपर्यंत आपलं बॅटर रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे आपलं बॅटरही रेडी झालेलं आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ह्यावर आपण बॅटर टाकून व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। बॅटर व्यवस्थित असं स्प्रेड करून झाल्यानंतर हे धिरडं आपण दोन्ही साइडनी व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। वरच्या साइडनेही तेल टाकून घ्यायचं आहे। खालची बाजू होत आली की आपण टर्न करून दुसरी बाजूही छान अशी भाजून घेणार आहोत। ते बघू शकतात एक साइड व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे, दुसरी साइडही आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। अगदी मस्त झटपट व अगदी युनिक अशी ही रेसिपी आहे। लहान मुलं देखील खूप आवडीने खातात। तुम्ही बघू शकतात इथे आपलं धिरडं रेडी झालेलं आहे। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। चला आता इथे आपली स्टफिंग रेडी झालेली आहे। आपण आता रोल स्टफ करून घेणार आहोत। इथे सगळ्यात आधी चपाती घ्यायची आहे, त्यावर आपण आता शेजवान चटणी लावून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात। लहान मुलांसाठी बनवत असाल तर शेजवान चटणी ऐवजी टोमॅटो केचपचा वापर केला तरीही चालेल। यावर आता आपण थोडा चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत। त्यानंतर यावर आपण जे धिरडं तयार करून घेतलेलं होतं तेही ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर आपण चीज स्लाइसही ठेवून घेणार आहोत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज स्लाइस ठेवायची असेल तर ठेवू शकतात किंवा स्किपही करू शकतात। त्यानंतर यावरही आपण थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत आणि याचा टाईट असा रोल फोल्ड करून घेणार आहोत। व्यवस्थित असा रोल फोल्ड करायचा आहे म्हणजे तो ओपन होत नाही। त्यानंतर आपण हा रोल कट करून घेणार आहोत। हे बघू शकतात इथे आपली मस्त अशी फ्रँकी किंवा रोल तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।